कोंडेजी आज जेवण करायला नको म्हणत आहेत. हा बहुत सुंदर आहे भाभी. मस्त सोप्यावर बसून कावळा खात आहे. बघा छान पनीर पडलेलं आहे. राम राम हिरा. ते कपाट म्हणजे आमचं जुनं शोकेस आहे. उठतात आणि मोबाईल घेऊन बसतात. हे तुम्ही पाहू शकता 4 वाजताचा टायमिंग दिलेला आहे. लगेच उठले. सोडून ठेवायला पाहिजे यांना. एवढी सुंदर पूजा केलेली आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आता आणि मी आता स्वयंपाक करत आहे. कढईमध्ये शापू, मेथी आणि कालचा उरलेला चुका अशी मिक्स भाजी केलेली आहे. आज सकाळी उठल्यानंतर मी अगोदर व्यायाम केलेला आहे. तुळशीपूजन नाही केलं. आता तुळशीपूजन करते आणि नंतर उरलेला स्वयंपाक करते. तुलश्री सखी श्वेपापरिणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णू प्रियाये नमो नमः. बाकी आज बाहेर छान ऊन पडलेलं आहे. हे बघा बरं वाटत आहे. ऊन पडले. आकाश निळसर दिसत आहे. चला 2 दिवस झालं चांगलं ऊन पडत आहे. बरं वाटत आहे. चला इथे मी पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे. आता शेवग्याची शेंगाची आमटी करते आणि नंतर चपात्या बनवायला घेते. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी राहा. दादू माझा कॉलेजला चाललेला आहे. उशिरा लगेच येणार. डबा नाही घेऊन जाणार आहे. फोंडाचे सुद्धा खूप घाईमध्ये आहेत. ऑफिसला जात आहेत लवकर, खूप लवकर. क्या ही बोले इन दोनों की. ठीक आहे ठीक आहे. आता पटकन चपात्या करते आणि फोंडाजीला डबा देते अगोदर. कोंडेजी आज जेवण करायला नको म्हणत आहेत. आजकाल ते खूप लवकर जात आहेत ऑफिसला. हा घ्या डबा फोंडाजी. पेजी खूप घाईत आहेत आज. आज काय 2-3 दिवस झालं खूप घाईत आहेत. आज तर जेवण पण नाही केलं. क्यों नहीं उठते फिर. उठतात आणि मोबाईल घेऊन बसतात. ऐसा तो काम है इनका. आता सकाळचे 10:15 वाजलेले आहेत आणि आता जाऊन माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. इथे मी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी केलेली आहे आणि इथे मिक्स पालेभाजी केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या पॉटमध्ये चपाती आणि माझ्यासाठी एक बाजरीची भाकरी सुद्धा केलेली आहे. आणि आज हातासरशी शेगडी आणि किचन ओटा पण स्वच्छ करून घेतलेला आहे मी. आणि मी आता देवपूजा करून घेते. रोज तर फोंडाची देवपूजा करत असतात पण ते 2 दिवस झाले लवकर चाललेले आहेत ऑफिसला आणि दादू पण कॉलेजला गेलेला आहे. त्याच्यामुळे मी आज देवपूजा करून घेते. आता खूप उशीर झालेला आहे तसं देवपूजा करायला. दीप दर्शयामि. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्. पूजा संपन्न झाल्यानंतर मी आता जेवण करत आहे. हे आहे माझं ताट. मिक्स पालेभाजी, भाकरी, शेवग्याची शेंग, थोडंसं दही घेतलेलं आहे आणि आज मी एकटीच जेवण करत आहे. माझं जेवण होताच दादू आलेला आहे. बरोबर 11:15 वाजता आलेला आहे दादू. स्वागत है आपका. आइए 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 पधारो. भूख लगी है बहुत ज्यादा. खा क्या आया. आज काय खाऊन आला बाळा. पोहे खाऊन आला. अरे घरात किती स्वयंपाक आहे. ठीक है तुला भूक नाही सहन झाली. मैंने तो बोला था डब्बा लेके जाओ. सुना नाही लडकेने. बरं झालं लवकर आला कामाच्या वेळेस. तसे तर कामं झालेले आहेत. फक्त हॉल झाडू मारायचा आहे. तोही मी झाडू मारते. हॉल तर स्वच्छ झाडू मारून झालेला आहे. मी आता भाभींकडे चाललेली आहे. थोडा वेळ बसून येते, गप्पा मारून येते. सगळी कामं तर झालेली आहेत. हे बघा मुलांचं अजून रावण बनवण्याचं काम चालूच आहे. त्या तिथे ठेवलेलं आहे रावण बनवून आणि पाय पण बनवलेत त्याचे. चलो आभाळ आलेला आहे पुन्हा एकदा. चालू आहे ऊन आणि सावलीचा खेळ. आम्ही शॉर्टकट येत असतो टेरेसवरून. पटकन जाता येतं. भाभी कौन है तुम्हारे घर पे. अकेली हो. मुझे लगा श्रेया है. श्रेया की आवाज आई ना अभी. हाँ मैंने भी साड़ी पहनी. अच्छी दिख रही हो साड़ी में. वाव. हे बघा भाभीने धूपदाणी किती सुंदर आणलेली आहे. बहुत सुंदर दिख रही भाभी. मस्त मस्त मस्त. और इसके सामने तुम बैठे हो ना
तो और अधिक सुंदर दिख रही है। ये कहाँ से लेके आए भाभी? ये ऑनलाइन मंगाई। ऑनलाइन कितने में? 450-500 रुपये तक। 500 रुपये तक? वाव मस्त है, खूपच अप्रतिम वाटली मला। क्या ऐसा है? ऐसा है उसमें। अच्छा अच्छा अच्छा, अपने कंदील जैसा है। हाँ बहुत सुंदर है भाभी। जला के इसे वाव मस्तच, यूनिक आइटम मतलब एकदम। राजे महाराजे लोग ना ऐसे ही करते थे भाभी। देखो कावड़ा आला। या कावड़ा, इनको खाने को दे दो कुछ। आवाज देने नहीं दिए तो। हाँ कावळे मामा आलेले आहेत। भाभींच्या खिडकीमध्ये चिमण्या येतात, कावळे येतात। आला काहीतरी खायला पाहिजे याला। क्या लेके आयो? चने लेकर आई। चने खाता है? हाँ खाएगा ले। गया ट्रक दो, आएगा वो खाएगा। आला कावळे मामा, खाएगा बैठकर। खा खा कावळे मामा, आरामात खा बसून। आता बघतोय त्याला कोण काय म्हणतात का। हाथ से भी खाते दीदी, हाथ से खिलाए। हाँ वाव, खाना हाथ से भी। इनको आदत लगी है। हमारे भी खिड़की में आता ना अभी, हाँ। वो नारियल के पेड़ के ऊपर बैठ के चिल्लाएगा काव काव करके। मैंने उसको बोला ना आजा करके, आएगा अभी। हाँ खिलाया करो दीदी। और चपाती खा के जाता है वो। चपाती दे दो उसको। सेव भी खाता है। हाँ चपाती दे दो उसको, चने दे दो, पूरी बनाई थी पूरी दी, हलवा खाया उसने। हाँ सब चावल डाला है, मैंने सवेरे खाया। खा कावड़े मामा खा। क्यों देख रहा है इधर उधर? कबूतर आए देखो, चने देख के ना कबूतर आए। चने देख कर आया। हाँ खावा कावड़े मामा। आवाज जाऊन देता नहीं लग रही है आवाज उसको। हाँ अभी पता नहीं, जब खाएगा उसकी मन मर्जी। बैठा है कावळा घरात आला। त्याला खायचं नाही, सोप्यावर येऊन बसायचंय। चणे ठेवले तर नाही खात आहे, त्याला सोप्यावरती बसायचंय। तसा बसलेला आहे सोप्यावरतीच, हे बघा वरती। हाँ उसको नहीं खाना है भाई, बैठना है, गप्पे मारना है हमारे साथ उनको। हाँ हाँ हे बघा मस्त सोप्यावर बसून कावळा खात आहे। भाभीनी खूप सुंदर घटस्थापना केलेली, हे बघा पूजा भाभींची। वाव खूप सुंदर पूजा केलेली आहे भाभीनी, हे बघा एवढी सुंदर पूजा केलेली आहे। आणि भाभीनी 2 कलशांची पूजा केलेली आहे आणि 2 घटांची स्थापना केलेली आहे। 2 क्यों भाभी? 2 देवियों के नाम के। अच्छा, त्यांच्या 2 कुलदेवता आहेत, त्यांच्या नावाची घटस्थापना केलेली आहे। खूप सुंदर दृश्य, मस्त। जय माता दी, प्रणाम। क्यों बनाई कॉफी भाभी? मैंने अभी खाना खा के आई हूँ। थोड़ी थोड़ी अरे मैं भी पी लूंगी, मेरे तो उपास है। तुम्हारे उपास चल रहे, मैंने आज छोड़ा, एक खोल दिया। ए बघा कावळे मामा शौक चाललेला आहे सोप्यावर बसायचं त्यांना। मस्त सोप्यावर बसलेले आहेत। भाभीने त्याचं नाव हिरा ठेवलेलं आहे। हिरा हिरा देखताय? हिरा य राम राम हिरा य ओ भाई साहब य। अजून कुठं बसतो? य हिरा। आजच्या व्हिडिओमध्ये कावळ्याची शूट खूप झालेली आहे, गेला पण त्याची मनमर्जी आहे। मस्त सोफा लवर कावळा। चलो भाभी 1:30 बज गए, बातें करते करते गप्पे मार ली। 2 घंटे बहुत हो गए। चलो आती भाभी। बघा आज कडक ऊन पडलेलं आहे आणि मधूनच सावली येते, आभाळ येतं। क्या ही बोले इस मौसम का। एवढं कडक ऊन लागते की मला पुढचं पण दिसत नाहीये। अचानक एवढं कडक ऊन पडलेलं आहे। बोलत बोलत आमची विंग आलेली आहे। दादू खोलो दरवाजा। धन्यवाद दरवाजा खोलने के लिए। क्या कर रहे थे बेटा? पढ़ रहे थे। काम किया कुछ? फूल लाए ना? फूल हे नाही आणलं का? आपटा आंब्याची पानं? नहीं मिला। ठीक आहे चलो। दादूने उद्यासाठी फुलं पण आणलेली आहेत, आता त्यालाच सांगते हार बनवायला गाड्यांसाठी। मगाशी इथे भाभींकडे जाते वेळेस मी पनीर बनवून गेलेले, तर आता पनीर पण चांगलं थंड झालेलं आहे। आता सुती कपड्यात बांधून ठेवते। ह्या पनीर ह्या चाळणीवरती ठेवते। चाळणीवरती ताट आणि ताटावरती ना हा जाड खलबत्ता ठेवते, म्हणजे पनीर मधलं सगळं पाणी निथळून जाईल। आता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आता जाऊन मी कालचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, म्हणजे आता जस्ट तो पब्लिक झालेला आहे। याच्या अगोदर 2 तास बसून मी व्हिडिओ एडिट केला, म्युझिक दिलं, त्याच्यानंतर अपलोड करायला 1 ते 1.5 तास लागत असतो, तर तो आता जस्ट अपलोड झालेला आहे। तुम्ही पाहू शकता 4 वाजताचा टायमिंग दिलेला आहे मी।
काल जमलंच नाही व्हिडिओ एडिट करायला, त्याच्यामुळे आज केलेला आहे. आणि आज मी बिलकुल आराम नाही केला, आज कामच केलेले आहे. 2 तास भाभींकडे बसले, त्यानंतर व्हिडिओ एडिट केला 2 तास. आणि आता घरातली फरशी पुसलेली आहे आता जस्ट. लगेच उठले आणि कामाला सुरुवात केली. मला कामं पडली ना अजिबात झोप येत नाही, असं वाटतं कधी कामं ते संपतील. फरशी वगैरे पुसलेली आहे, किचनची फक्त ही टेबल फ्रीज पुसलेला आहे. बाकीची फरशी चिरंजीव पुसतील, मी नाही पुसणार. आता मी आता गॅलरी साफ करते. हे बघा, आत्ता गॅलरीची थोडीशी साफसफाई केलेली आहे, मी करतच आहे अजून. हे बघा, ते कपाट साफ केलं. ते कपाट म्हणजे आमचं जुनं शोकेस आहे, पूर्वी खूप छोटंसं शोकेस होतं, ते साफ केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही साबण, त्याच्यानंतर हे हँडवॉश असं साहित्य ठेवत असतो, आणि ते पण साफ केलेलं आहे. कारण मनाने त्याच्यामध्ये वाळू सांडलेली, त्याच्यामुळे ते साफ केलं आज मी. गॅलरी स्वच्छ करून झाल्यानंतर मी आता गिरणीमध्ये गहू दळायला टाकलेले आहेत. बटन चालू करते. चला, दरवाजा बंद करून घ्यावा लागतो, नाही तर घरामध्ये पीठ उडतं. खिडकी पण बंद करते जरा. बाकी इथे दादूने दुपारी आणलेली फुलं तशीच आहेत, सोडून ठेवायला पाहिजे यांना. दादूला सांगते ते काम. आणि दुपारी केलेलं पनीर सुद्धा तयार झालेलं आहे, आता फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि चिरंजीवांना विचारून याची भाजी बनवते. खूप थकवा आलेला आहे आज कामं करून, क्या हे करे. फ्लावर आणलेला काल फोंडेजीनी, त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलेला. आज संध्याकाळी फ्लावरची भाजी करते. आणि इथं काशी भोपळा पण आहे, थोडासा कोबी पण आहे. आता मला यांची मिक्स भाजी करावी लागेल संध्याकाळी. आणि आत्ता सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. दादू आणि मना तर झोपलेले आहेत. मी आज अजिबात नाही आराम केला, आज कंटिन्यू उठल्यापासून कामच करत आहे. व्हिडिओ पण आजच एडिट करावा लागला, नाही तर रोज संध्याकाळी मी एडिट करत असते व्हिडिओ. पण काल काम असल्यामुळे मला जमलंच नाही रात्री व्हिडिओ एडिट करायला, आणि आज केला. त्याच्यामुळे आज कंटिन्यू कामं करत आहे ना, आज अजिबात आराम मिळाला नाही. दादू आणि मनाला आता उठवते, सायंकाळची देवपूजा वगैरे करायला लावते. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.